दे सलामी इस तिरंगे को जिससे हमारी शान है, दे सलामी इस तिरंगे को जिससे हमारी शान है, सर ऊंचा रखेंगे सदैव इसका जब तक दिल में जान है, सर ऊंचा रखेंगे सदैव इसका जब तक दिल में जान है। हरे कृष्णा, सुप्रभात। मी गार्गी दंडे, इयत्ता 9वीची विद्यार्थिनी, आज तुमच्या समोर स्वातंत्र्य दिनानिमित्त काही माहिती सांगू इच्छिते। स्वातंत्र्य दिवस हा दिवस केवळ सण नाही तर त्याग, संघर्ष आणि बलिदानांची साक्ष घालणारा दिवस आहे, ज्या दिवशी आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो। 1857 साली सुरू झालेलं पहिलं स्वातंत्र्य युद्ध, इंग्रजांनी भारतावर आपलं राज्य प्रस्थापित करून अनेक वर्ष अन्याय, शोषण आणि अत्याचाराचे पर्व सुरू केले। भारतीयांना गुलाम बनवून त्यांना कमी लेखले गेले, सामान्य माणसांच्या स्वप्नांवर मर्यादा आणल्या गेल्या, भारतीयांचे अनेक हाल झाले। चाय आंदोलन, नमक सत्याग्रह, विवेकानंदांची प्रेरणा हे सर्व एक क्रांतीचा भाग होता। महात्मा गांधीजी, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक यांसारखे अनेक स्वातंत्र्य योद्धे स्वातंत्र्यासाठी लढले। जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 रोजी हजारो निष्पाप जीव गोळ्यांमध्ये झटपटले आणि ही घटना आजही आपल्या काळजाला ओरखडे घालते। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसारखे अनेक तरुण फासावर चढले, अनेक सामान्य लोकही या लढाईत उतरले। झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे यांनी शौर्याच्या साक्षी केल्या। अहो, शेवटी भारतीयांची आणि स्वातंत्र्याची भेट होणार होती आणि ती झालीच। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य भेटले, पण ते कोणत्याही किमतीवर नव्हे तर लाखो देशभक्तांच्या रक्तांच्या नद्यांवर मिळाले। आपल्या देशाने लाखो वीरपुत्र गमावले आणि त्या प्रत्येकाचे ऋण आपण कधीही विसरू शकत नाही। 15 ऑगस्ट हा दिवस केवळ आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत नाहीत तर आपल्या कर्तव्याची जाणीव करून देत आहोत। देशासाठी मरेन हसत हसत, देशासाठी मरेन हसत हसत, या मातीला मान देईन झुकत झुकत, या मातीला मान देईन झुकत झुकत, शत्रू येईल त्याला झुकवेन, शत्रू येईल त्याला झुकवेन, कारण मी भारतीय अभिमानाने म्हणेन, भारत माता की जय। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।